शशिकांत शिंदे यांना आता साताऱ्यातून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने साताऱ्यातून आता त्यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे। 15 एप्रिलला शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना होण्याची चिन्ह आहे। तर पवारांच्या साताऱ्यातील झालेल्या बैठकीनंतर हा तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे। महत्त्वाची बातमी साताऱ्यातील आपण पाहतोय। इम्तियाज मुजावर आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। इम्तियाज, नक्कीच शुभम, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीचा हा उमेदवार, राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचा उमेदवार गेल्या अनेक दिवसापासून सुटत नव्हता। हा तिढा संपूर्ण सातारातलाच होता। एकंदरीतच महायुतीचा उमेदवार देखील ठरत नसतानाच उदयनराजे भोसले यांनी आपली स्वतः उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करून प्रत्यक्ष प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे। एकंदरीतच काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये शशिकांत शिंदे यांचं नाव शरद पवारांनी त्या ठिकाणी पुढे केलेलं आहे आणि शरद पवारांचा गटाचा उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे हे उदयनराजे यांच्या विरोधात साताऱ्यात लढणार आहेत। सातारा हा एकंदरीतच राष्ट्रवादी शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्यामुळे तगडा उमेदवार शरद पवारांनी उदयनराजे यांच्या विरोधात त्या ठिकाणी उतरवलेला आहे। येत्या 15 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत शिंदे अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येते। ठीक आहे इम्तियाज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।